Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see another example on this topic, income from house property. This is the sixth example on this particular topic. In the previous 5 examples, we studied how to compute the income of self-occupied house and how to compute the income of let-out house. पाठीमागच्या 5 एक्झाम्पल्समध्ये आपण सेल्फ ऑक्युपाईड घराचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, त्याचबरोबर लेटआउट हाऊसचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण पाहिलेलं आहे. In this particular example, we are going to compute the income of house property when we are given the information of 3 houses owned by a single person. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या नावावर 3 प्रकारची वेगवेगळी घरं असतात त्यावेळेला एकूण इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. Okay, so let's start with the example. This is example number 6 on this particular topic. Read the example carefully. Mr. Satish is an owner of 3 house properties. He provides you the following information. Okay, these are the first 2 sentences of this example, and out of these 2 sentences only 2 things are important. First thing is who is owner. Mr. Satish is the owner and he owns 3 houses. We are given the information of 3 houses. 3 घरांचा तो ओनर आहे. आता जे पहिलं घर आहे, द फर्स्ट हाऊस, त्याची इन्फॉर्मेशन काय? द फेअर रेंट ऑफ दिस हाऊस इज ₹4,000. जे पहिलं घर आहे त्या पहिल्या घराचे आपल्याला फेअर रेंट दिलं आहे. फेअर रेंट किती आहे? तर फेअर रेंट आहे ₹4,000 अँड इट इज युज्ड फॉर ओनर रेसिडन्स. त्या घराचा वापर स्वतःच्या राहण्यासाठी केलेला आहे. ओके, स्वतःच्या राहण्यासाठी त्या घराचा वापर हा केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या घराचा वापर स्वतःच्या राहण्यासाठी केला जातो त्याला आपण सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. ॲज पर द इन्कम टॅक्स ॲक्ट, द हाऊस प्रॉपर्टीज आर क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. फर्स्ट वन इज लेट आउट हाऊस अँड अनदर वन इज सेल्फ ऑक्युपाईड हाऊस. जे घर स्वतःच्या राहण्यासाठी वापरलं जातं, स्वतःच्या किंवा घरच्यांच्या, त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. आणि जे घर रेंटने एखाद्या भाडेकरूला दिलं जातं त्याला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. ओके, इन दिस एक्झाम्पल द फर्स्ट हाऊस इज अ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस. पहिलं जे घर आहे ते सेल्फ ऑक्युपाईड घर आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. देन द सेकंड हाऊस, जे दुसरं घर आहे त्याची इन्फॉर्मेशन काय? द एक्सपेक्टेड रेंट ऑफ दिस हाऊस इज ₹5,600. हे जे दुसरं घर आहे या घराचं एक्सपेक्टेड रेंट आपल्याला कॅल्क्युलेट करून दिले ते सांगितले ते आहे 5,600. नॉर्मली वी हॅव टू कॅल्क्युलेट, वी हॅव टू कॉम्प्यूट द एक्सपेक्टेड रेंट. We know that the expected rent is calculated with the help of municipal value, fair rent and standard rent. But here for the first time we are given the amount of expected rent and it is 5,600. पुढे काय सांगितलंय? It was let out on a monthly rent of ₹400 per month. हे घर रेंटने दिले. महिन्याचं रेंट किती आहे? तर ₹400 पर मंथ. एका महिन्याचा रेंट ₹400, महिन्याचं 400 गुणिले 12 केलं की 12 महिन्याचं किती येणार आहे? तर 4,800. ओके, पुढे सांगितले ही पेड ₹600 ॲज इंटरेस्ट ऑन लोन. ₹600 व्याज पेड केलं, कर्जावरचं व्याज. पुढे सांगितले ₹200 ॲज अ ग्राउंड रेंट. ग्राउंडचं रेंट ₹200 पेड केलं अँड ₹300 ॲज अ फायर इन्शुरन्स प्रीमियम. ₹300 इन्शुरन्सचा प्रीमियम हा पेड केलेला आहे. ओके, दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द सेकंड हाऊस. दुसऱ्या घराची आपल्याला एवढी माहिती दिलेली आहे. आणि हे जे दुसरं घर आहे त्यांनी सांगितले की हे घर ₹400 पर मंथ प्रमाणे लेट आउट केले, म्हणजे हे लेट आउट हाऊस आहे. ओके, दिस इज लेट आउट हाऊस, हाऊस नंबर 2. आणि तिसरं जे घर आहे थर्ड हाऊस, त्याची काय इन्फॉर्मेशन आहे? म्युन्सिपल व्हॅल्यू 6,000, मंथली रेंट ₹600. आता इथलं मंथली रेंट सांगितलं आहे म्हणजे महिन्याचं भाडं, म्हणजे हे सुद्धा घर लेट आउट आहे. म्हणजे आपल्याला एक्झाम्पलपैकी फक्त पहिलंच घर हे सेल्फ ऑक्युपाईड आहे, दुसरं घर आणि तिसरं घर हे दोन्हीसुद्धा लेट आउट आहेत.
आणि पुढे सांगितलं आहे द हाऊस रिमेन्ड व्हेकंट फॉर 4 months. हे जे तिसरं घर आहे ते 4 महिने रिकामं होतं. आत्तापर्यंतच्या पाठीमागच्या 2 एक्झाम्पलमध्ये घर 1 महिना रिकामं होतं असं सांगितलेलं, मात्र हे घर 4 महिने रिकामं होतं. त्यामुळे 4 महिन्याचं रेंट आपल्याला मिळालं नसणार, त्यामुळे तेवढ्यानं आपलं इन्कम हे कमी करायचं आहे. ओके. आणि शेवटी सांगितले कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर असेसमेंट इयर 21-22. ओके. जे काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्या आधारे आपल्याला ह्या तिन्ही घरांचं सुरुवातीला सेपरेट इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नंतर त्याचं एकत्र करून टोटल हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. सो हिअर वी आर गिव्हन द इन्फॉर्मेशन ऑफ दिस 3 हाऊसेस. आता पहिलं घर सेल्फ ऑक्युपाईड आहे, दुसरं आणि तिसरं घर हे लेट आउट आहे. आता त्याचा विचार करून आपण कॅल्क्युलेशन करूया. पहिल्यांदा आपण जे पहिलं घर आहे त्याचं कॅल्क्युलेशन करायला स्टार्ट करू. कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी आपल्याला ओनरचं नाव मेन्शन करावं लागतं. हु इज ओनर? मिस्टर सतीश इज द ओनर. सो हिज नेम शुड बी मेन्शन्ड ॲट द बिगिनिंग, ॲट द सेंटर, मिस्टर सतीश. ओके. आफ्टर दॅट here we have to calculate the income from house property. So on the second line we should mention computation of income from house property. आपण हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत हे आपल्याला सेकंड लाईनला मेन्शन करावं लागतं. ओके. हाऊस एकूण 3 घरं आहेत, त्यातलं आपण पहिल्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय की जे सेल्फ ऑक्युपाईड आहे ते सुद्धा आपण मेन्शन करायचं ब्रॅकेटमध्ये. फर्स्ट हाऊस सेल्फ ऑक्युपाईड, आपण जे पहिलं घर सेल्फ ऑक्युपाईड आहे त्याचं कॅल्क्युलेशन करतोय असं मेन्शन करायचं. आणि कोणत्या वर्षासाठी? असेसमेंट इयर 21-22. ओके. दीज 3 points वी हॅव टू मेन्शन बिफोर कॅल्क्युलेटिंग हाऊस इन्कम ऑफ एनी हाऊस. पहिल्यांदा ओनरचं नाव मेन्शन करायचं, त्याच्यानंतर आपण हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे मेन्शन करायचं, आणि त्याच्यानंतर कोणत्या असेसमेंट इयरचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय तर असेसमेंट इयर 21-22. ह्या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. अँड आफ्टर मेन्शनिंग दीज 3 points नाव वी हॅव टू ड्रॉ द फॉर्मॅट. And we know that format includes 3 columns. First column is particulars, second column is amount in rupees, and third column is also amount in rupees. We have to draw these 3 columns. Now question is for how much lines we have to draw this format. Here we are computing income of self occupied house. जे सेल्फ ऑक्युपाईड हाऊसेस असतात त्याचा आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये नियम पाहिलेला आहे की सेल्फ ऑक्युपाईड जे घरं असतात त्याची नेट ॲन्युअल व्हॅल्यू ही 0 मानायची असते, असा इन्कम टॅक्सचा नियम आहे. त्यामुळे सेल्फ ऑक्युपाईड घराच्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला फक्त 8 ओळीच हा फॉर्मॅट ड्रॉ करावा लागतो. वी हॅव टू ड्रॉ धिस फॉर्मॅट फॉर ओनली 8 lines. व्हाय? इट इज बिकॉज द net annual value of the self-occupied house is taken as a 0 as per the income tax rules. ओके. मग त्याप्रमाणे आपण नेट ॲन्युअल व्हॅल्यूनं सुरुवात करायची आणि नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती घ्यायची तर ते 0 घ्यायची आहे, कारण की हे घर सेल्फ ऑक्युपाईड आहे. आता नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 घेतली. नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या पुढची स्टेप काय? एक ओळ जागा सोडून लिहायचं लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. ओके. नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 ज्या आहे त्या मायनस करायच्या असतात, कारण डिडक्शनचा अर्थच आहे वजावट. डिडक्शन्स म्हणजे काय तर वजावट, त्यामुळे त्या वजा म्हणजे मायनस करायच्या असतात. डिडक्शन्स किती आहेत तर देअर आर 2 डिडक्शन्स अंडर दिस सेक्शन. द फर्स्ट डिडक्शन इज स्टँडर्ड डिडक्शन. ही किती दिली जाते? इट इज गिव्हन ॲट द रेट 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. जेवढी आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू असते त्याच्या 30%. बरोबर. आपल्या एक्झाम्पलमध्ये नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. मग 0च्या 30% किती येणार आहे तर ते 0च येणार आहे. ओके. नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती घेतली? 0 आहे, त्यामुळे त्याच्या 30%, त्यामुळे स्टँडर्ड डिडक्शन पण आली 0. ही झाली फर्स्ट डिडक्शन. आणि सेकंड डिडक्शन कशाची घ्यायची असते तर इंटरेस्ट ऑन लोन. बघा पहिल्या एक्झाम्पलमध्ये पहिल्या घरामध्ये जे पहिलं घर आहे त्या घराचे फेअर रेंट दिलेलं ते काय आपल्याला लागत नाही, ते स्वतःच्या राहण्यासाठी वापरले एवढंच सांगितले. इंटरेस्ट ऑन लोन कुठेही दिलेलं नाही, त्यामुळे इंटरेस्ट ऑन लोनसुद्धा घेतलं 0. दोन्हीही डिडक्शन 0, दोन्हींची बेरीज बाहेर आली 0. मग 0मधून हे डिडक्शन्स काय करायचे? मायनस करायचे. 0मधून 0 गेले, आन्सर किती आलं? आन्सर आलं 0. त्याला नाव दिलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कंसामध्ये फर्स्ट हाऊस.
ओके, प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की जे सेल्फ ऑक्युपाईड हाऊसेस असतात त्याचं इन्कम एकतर झिरो येतं किंवा ते मायनसमध्ये जातं. कारण की सेल्फ ऑक्युपाईड घराची नेट एन्युअल व्हॅल्यू ही शून्य मानायची असते. शून्यातून काही जरी वजा केलं तरी उत्तर एकतर शून्य किंवा ते मायनसमध्ये जाणार आहे. इथं उत्तर मायनसमध्ये का गेलं नाही? कारण की या एक्झाम्पलमध्ये इंटरेस्ट ऑन लोन हे झिरो आहे. नेट एन्युअल व्हॅल्यू झिरो घ्यायची असते. स्टँडर्ड डिडक्शन त्यामुळे झिरोच येते. सेल्फ ऑक्युपाईड घराला स्टँडर्ड डिडक्शन हे झिरोच येते, परंतु इंटरेस्टसुद्धा नसल्यामुळे त्या घराचं इन्कम हे झिरो येतं. तुम्ही तुमच्या घराचा विचार करा. तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते जर तुमच्या मालकीचं घर असेल आणि त्या तुमच्या मालकीचं आहे, तुम्ही स्वतः घरामध्ये राहताय, म्हणजे ते घर झालं सेल्फ ऑक्युपाईड. आणि अशा सेल्फ ऑक्युपाईड घराची नेट एन्युअल व्हॅल्यू शून्य असते. त्यामुळे शून्यातून आपण काय वजा करणार? स्टँडर्ड डिडक्शन शून्यच मिळते. जर घरावरती कोणतं कर्ज असेल, घरासाठीचं कर्ज असेल तर त्याच्यावरचं व्याज येईल. जर कर्जच नसेल तर व्याज शून्य. तेव्हा शून्यातून शून्य गेले, आन्सर किती येणार आहे? झिरोच येणार आहे. ओके, सो दिस इज द इन्कम ऑफ द फर्स्ट हाऊस विच इज सेल्फ ऑक्युपाईड. जे पहिलं घर आहे त्या पहिल्या घराचं इन्कम हे झिरो आलेलं आहे. आता पहिलं घर झाल्यानंतर आता दुसरं घर. परत नाव लिहायचं. ओनरचं नाव आहे मिस्टर सतीश, ते पहिल्यांदा मेन्शन करायचं. ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन दॅट वी आर कॉम्प्युटिंग हाऊस प्रॉपर्टी इन्कम. ऑन द थर्ड लाईन वी हॅव टू मेन्शन फॉर द असेसमेंट इयर 21-22. ओके, फक्त हे दुसऱ्या घराचं कॅल्क्युलेशन म्हणून तिथं लिहिलं सेकंड हाऊस, आणि ते काय आहे तर ते लेट आऊट हाऊस आहे. लेट आऊट म्हणजे ते घर रेंटवरती दिलेलं आहे. मग आता जे रेंटवरती घरं दिली जातात त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला नेहमीप्रमाणे करावं लागतं. ज्या 3 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती असते तर आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो हायर ऑफ फॉलोइंग 2. ओके, 2 अमाऊंट कॅल्क्युलेट करावे लागतात. पहिली अमाऊंट एक्सपेक्टेड रेंट आणि दुसरी अमाऊंट असते ॲन्युअल रेंट. एक्सपेक्टेड रेंट आणि ॲन्युअल रेंट ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर, जी मोठी रक्कम असेल ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. मग आता या एक्झाम्पलमध्ये बघा, आपण आता दुसऱ्या घराचं कॅल्क्युलेशन करतोय, सेकंड हाऊसचं कॅल्क्युलेशन करतोय. सेकंड हाऊसचं एक्सपेक्टेड रेंट रेडीमेड दिलेलं आहे ते किती आहे? 5,600. एक्सपेक्टेड रेंट किती दिलेलं आहे? 5,600. ते एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलमला मेन्शन केलं 5,600. नॉर्मली we have to calculate the amount of expected rent. And how we calculate the expected rent? With the help of municipal value, fair rent and standard rent. But here we are given the amount of expected rent in a ready-made form. आपल्याला रेडीमेड पद्धतीने एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करून दिले, त्यामुळे ते आहे तसं घेतलं. किती? 5,600. जे एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करून दिले ते डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला मेन्शन केलं 5,600. ही झाली पहिली अमाऊंट एक्सपेक्टेड रेंटची. दुसरी अमाऊंट कोणती तर ॲन्युअल रेंट. बघा, वर्षभराचं रेंट किती तर एक्झाम्पलमध्ये दिलं आहे बघा. मंथली रेंट, महिन्याचं रेंट किती आहे? 400. एका महिन्याचं 400. मग वर्षाचं कॅल्क्युलेशन कसं करणार? महिन्याचं 400 गुणिले 12 महिने, वर्षाचं रेंट किती आलं तर ते आलं 4,800. ओके, एक्सपेक्टेड रेंट 5,600 आहे, ॲन्युअल रेंट 4,800. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर, दोन्हीतली मोठी रक्कम कोणती सांगा तर ती 5,600. म्हणून रे सोडली, खाली रक्कम लिहिली 5,600 आणि त्याला नाव दिलं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, एक्सपेक्टेड रेंट आणि ॲन्युअल रेंट ह्या दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असते त्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती आली तर 5,600. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की आपले 50% एक्झाम्पल झालं. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या पुढची स्टेप काय असते तर त्यातून लेस करायचं असतं म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. घराचा टॅक्स किती पेड केलेला आहे तो आपण त्यातून लेस करतो. मग बघा एक्झाम्पलमध्ये म्युन्सिपल टॅक्स दिला आहे का? काय काय दिले? ही पेड 600 ॲज इंटरेस्ट ऑन लोन. म्हणजे एक्झाम्पलमध्ये इंटरेस्ट ऑन लोन दिलेलं आहे ते आपण शेवटी डिडक्शनमध्ये घेतो. पुढे सांगितले 200 ॲज अ ग्राउंड रेंट. आपण ग्राउंड रेंट हा खर्च विचारात घेत नाही. 300 रुपये ॲज फायर इन्शुरन्स प्रीमियम, तो सुद्धा आपण विचारामध्ये घेत नाही. नियम काय सांगतो की व्हाईल कॉम्प्युटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी वी शुड कन्सिडर ओनली 2 एक्सपेन्सेस. द फर्स्ट एक्सपेन्सेस इज म्युन्सिपल टॅक्स पेड अँड सेकंड एक्सपेन्सेस इज इंटरेस्ट ऑन लोन. हेच 2 खर्च विचारात घ्यायचे. बाकीचे सर्व खर्च हे इग्नोर करायचे असतात.
त्यामुळं हा जो काय ग्राउंड रेंट आहे, फायर इन्शुरन्स प्रीमियम आहे, तो आपण विचारामध्ये घेणार नाही, तो येणार नाही. ओके, मग फक्त राहिला खर्च कोणता? इंटरेस्ट ऑन लोन. तो फक्त आहे. एक्झाम्पलमध्ये म्युन्सिपल टॅक्स दिलेलाच नाही आहे, त्यामुळे म्युन्सिपल टॅक्स पेड हा 0 घेतला, कारण तो दिलेला नाही. मग ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 5,600 होती, 5,600मधून 0 गेले, रे सोडून खाली वजाबाकी 5,600. त्याला नाव द्यायचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं, दिस इज द सेकंड स्टेप इन कॉम्प्युटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, हे नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर लास्ट स्टेप काय? या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून एक वेळ जागा सोडून द्यायचं, लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून डिडक्शन्स वजा करायच्या. डिडक्शन्स किती आहेत? तर एकूण 2 डिडक्शन्स असतात. पहिली म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन, जी किती दिली जाते? इट इज गिव्हन ॲट द रेट 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे 5,600. 5,600च्या 30% ते येतं 1,680. जेवढी आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू असते त्याच्या 30% ही डिडक्शन दिली जाते. ही कशासाठी दिली जाते? तर कोणतंही घर, कोणतीही हाऊस प्रॉपर्टी जास्त वर्ष टिकण्यासाठी आपल्याला त्या घराचा रिपेरिंग, मेंटेनन्स, कलरिंग, व्हाईट वॉशिंग असे खर्च काही वर्षी करावे लागतात. एखाद्या वर्षी खर्च कमी असतो, एखाद्या वर्षी खर्च जास्त असतो, म्हणून हे खर्च भागवण्यासाठी ही डिडक्शन दिली जाते. किती दिली जाते? तर नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. दिस इज फर्स्ट. अँड सेकंड डिडक्शन इज इंटरेस्ट ऑन लोन. बघा, इंटरेस्ट ऑन लोन दिलेलं आहे. इंटरेस्ट ऑन लोन किती आहे? तर ते आहे 600 रुपये. त्या ॲज इट इज घेतलं किती? 600 रुपये. दोन्ही डिडक्शनची अमाऊंट पहिल्या कॉलमला लिहायची, रे सोडून दोन्हींची बेरीज बाहेर, ती किती आली? 2280, 2280. आणि आता फक्त जी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे 5,600, यामधून हे 2280 काय करायचे? डिडक्शनच्या वजा करायचे असतात. मग वजा केल्या 2280, खाली रे सोडून वजाबाकी किती आली? 3,320. उत्तर प्लस आले म्हणजे हे इन्कम आहे, त्याला नाव दिलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कंसामध्ये सेकंड हाऊस. जे सेकंड हाऊस आहे की जे रेंटवरती दिले, लेट आउट आहे, या घराचं हे इन्कम आहे 3,320. ओके, दिस इज द इन्कम ऑफ सेकंड हाऊस. पहिलं घर सेल्फ ऑक्युपाईड होतं, त्याचं कॅल्क्युलेशन झालं. दुसरं घर लेट आउट आहे, त्याचंही कॅल्क्युलेशन झालं. आता तिसरं आणि शेवटचं घर. ओके, परत मेन्शन करायचं व्यक्तीचं नाव, ओनर आहे मिस्टर सतीश. सेकंड लाईनला कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हे घर लेट आउट आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं थर्ड हाऊस विच इज लेट आउट, आणि खाली लिहायचं फॉर असेसमेंट इयर 21-22. कोणत्याही घराचं एखाद्या व्यक्तीचे 2-3 घरं असतील, प्रत्येक कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी ह्या 3 गोष्टी मेन्शन करायच्या. पहिल्यांदा ओनरचं नाव मिस्टर सतीश. सेकंड लाईनला आपण हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे मेन्शन करायचं. आणि तिसरं म्हणजे असेसमेंट इयर 21-22. फक्त इथं हे घर लेट आउट आहे का सेल्फ ऑक्युपाईड आहे, कोणतं घर आहे, त्यासाठी थर्ड हाऊस, सेकंड हाऊस असं मेन्शन केलेलं आहे. ओके, अँड आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स, नाव वी हॅव टू ड्रॉ द फॉर्मॅट in which we have to prepare 3 columns. First column is particulars, second one is amount in rupees, and third column is also amount in rupees. And this house is a let out house, so we have to make detailed calculation, so we should draw this format for full 1 page of the notebook. आपल्याला नोटबुकच्या पूर्ण 1 पेज हा फॉर्मॅट हा ड्रॉ करायचा आहे. ओके, हे घर लेट आउट आहे आणि लेट आउट घराचं कॅल्क्युलेशन डिटेल करावं लागतं, पहिल्यापासून करावं लागतं. पहिली स्टेप काय असते? तर त्या घराची ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करणं. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो? खाली ब्रॅकेटमध्ये आपण लिहितो हायर ऑफ फॉलोइंग 2. आपण 2 अमाऊंट कॅल्क्युलेट करायचे असतात. पहिली अमाऊंट एक्सपेक्टेड रेंटची आणि दुसरी अमाऊंट ॲन्युअल रेंटची. त्यापैकी ॲन्युअल रेंट कॅल्क्युलेट करणं एकदम सिम्पल. बघा, अगोदर पहिल्यांदा आपण ते बघूया, ॲन्युअल रेंट किती येईल. तिसऱ्या घराचं आपण कॅल्क्युलेशन करतोय. महिन्याचं रेंट किती आहे? महिन्याचं रेंट आहे 600 रुपये. महिन्याचं 600, वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी 600 रुपये गुणिले 12 महिने, वर्षाचं रेंट आलं किती? 7,200. ॲन्युअल रेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त महिन्याच्या रेंटला गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षाचं रेंट मिळतं. हे झालं ॲन्युअल रेंट. आता जे पहिले एक्सपेक्टेड रेंट आहे ते आपण कशाच्या साहाय्याने कॅल्क्युलेट करतो? द एक्सपेक्टेड रेंट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट अँड स्टँडर्ड रेंट. म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट आणि स्टँडर्ड रेंटच्या साहाय्याने आपण कॅल्क्युलेट करतो. बट इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल वी आर गिवन ओनली द म्युन्सिपल व्हॅल्यू विच इज 6,000.
या घराची फक्त म्युन्सिपल व्हॅल्यू दिली, फेअर रेंट स्टँडर्ड रेंट हे दिलेलं नाही, तेव्हा फक्त म्युन्सिपल व्हॅल्यू आहे तीच फक्त घ्यायची. त्याप्रमाणे मेन्शन केली. म्युन्सिपल व्हॅल्यू किती पहिल्या कॉलमला 6,000. फेअर रेंट दिलं नाही म्हणून डॅश, स्टँडर्ड रेंट दिलं नाही म्हणून डॅश. ह्या तिन्हीवरून आपण एक्सपेक्टेड रेंट शोधून काढतो. पण कंपॅरिझन करायला फक्त काहीच नाही, फक्त म्युन्सिपल व्हॅल्यूज दिले त्यामुळे तीच घ्यायची आपली एक्सपेक्टेड रेंट. नॉर्मली म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट आणि स्टँडर्ड रेंट ह्या तिन्हीचं कंपॅरिझन करून आपण एक्सपेक्टेड रेंट शोधून काढतो. बट इन दिस एक्झाम्पल वी आर गिव्हन ओनली द म्युन्सिपल व्हॅल्यू. सो जी म्युन्सिपल व्हॅल्यू आहे तीच आपली घ्यायची एक्सपेक्टेड रेंट. ती घेतली एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलममध्ये. मग आता इथं केअरफुली बघा, एक्सपेक्टेड रेंट आपलं किती आलं आहे 6,000 आणि ॲन्युअल रेंट किती आहे तर 7,200. ह्या दोन्हीपैकी 6,000 आणि 7,200 यापैकी हायर जी अमाऊंट असेल, मोठी रक्कम, ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. मग 6,000 आणि 7,200 पैकी मोठा काय, ऑब्व्हियसली 7,200. रे सोडून ती अमाऊंट केली 7,200. आपण याला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. परंतु या एक्झाम्पलमध्ये हे जे घर आहे की जे लेट आउट आहे, हे घर व्हेकंट होतं, रिकाम होतं असं सांगितलेलं आहे. बघा, जे तिसरं घर आहे, द हाऊस रिमेनेड व्हेकंट फॉर 4 months. हे घर रेंटने दिलं जातं, लेट आउट आहे, भाड्यानं दिलं जातं आणि हे घर 4 महिने रिकामं होतं. म्हणजे 4 महिने कोणताही भाडेकरू त्या घरात राहत नव्हता. म्हणजे 4 महिने घर रिकामं आहे, म्हणजे 4 महिन्याचं भाडं बुडालं, म्हणजे तेवढ्याने इन्कम कमी होणार. किती महिन्याचं, 4 महिन्याचं. महिन्याचे किती रुपये बुडाले, 600 रुपये. 600 रुपयेप्रमाणे 4 महिन्याचे 6 चोक 24, म्हणजे 2400 रुपये बुडाले. 2400नं आपली इन्कम कमी होणार, म्हणून ते कमी करायचं म्हणजेच करायचं लेस. म्हणून खाली लिहिलं लेस रेंट ऑफ व्हेकन्सी पिरियड, 4 महिन्याचं. ओके, मग कंसामध्ये 600 रुपयेप्रमाणे 4 महिने. 600 रुपये कुठून घेतले तर एक्झाम्पलमध्ये सांगितले की ह्या घराचं रेंट महिन्याचं 600. मग 600 प्रमाणे 4 महिन्याची किती 2,400. तेवढ्याने इन्कम कमी होणार म्हणून ते केलं लेस. मग आता लेस करा, 7,200तून 2,400 गेले, वजाबाकी राहिली 4,800. त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, दिस इज द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ दिस हाऊस. किती 4,800. एकदा आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की आपलं 50%, 50% एक्झाम्पल पूर्ण झालं. फर्स्ट स्टेप पूर्ण झाली. आता सेकंड स्टेप काय, ही जी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आहे यातून म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर, घराच्या ओनरने, घराच्या मालकाने किती टॅक्स पेड केला तो फक्त ह्यातून लेस करायचा. मग आता एक्झाम्पलमध्ये बघा कुठे टॅक्स पेड दिलेला आहे का. आपण थर्ड हाऊसचं कॅल्क्युलेशन करतोय, फक्त म्युन्सिपल व्हॅल्यू आणि मंथली रेंट एवढंच दिले, बरोबर. आणि घर 4 महिने रिकाम होतं एवढं सांगितलं, म्हणजे म्युन्सिपल टॅक्स दिलेला नाही. त्यामुळे म्युन्सिपल टॅक्स पेड तिथं अमाऊंट घ्यायची डॅश किंवा 0. दिलेलाच नाही म्हणजे पेड केलेला नसेल, त्यामुळे घेतलं 0. वजाबाकी करा, 4,800तनं 0 गेले, रे सोडून वजाबाकी खाली किती 4,800. आपण त्याला नाव देतो नेट ॲन्युअल व्हॅल्यू, बरोबर. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड मायनस केलं की आपल्याला नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळते. दिस इज द सेकंड स्टेप. नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर तिसरी आणि पुढची शेवटची स्टेप काय तर या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. सेक्शन 24च्या 2 डिडक्शन्स आहेत त्या वजा करायच्या. पहिली डिडक्शन असते 1 स्टँडर्ड डिडक्शन, जी किती दिली जाते नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आहे 4,800 आलेली आहे, त्याच्या 30% किती येणार आहे 1,440. कॅल्क्युलेटरवर करून बघा, 4,800च्या 30% त्याला किती 1,440, बरोबर. ही पहिली डिडक्शन. आणि दुसरी डिडक्शन असते इंटरेस्ट ऑन लोन. जर घरासाठी कर्ज काढलं असेल तर त्याच्यावरचं व्याज, एक्झाम्पलमध्ये व्याज काय दिलं नाही त्यामुळे ते डॅश घेतलं. रे सोडून दोन्हींची बेरीज बाहेर, त्याला 1,440. आता फक्त काय करायचे, जी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आली 4,800 त्यातून हे 1,440 फक्त डिडक्शन्स आहेत त्या लेस करायचे, वजा करायचे. 4,800मधून 1,440 गेले, वजाबाकी राहिली 3,360. उत्तर प्लस आले म्हणजे हे इन्कम आहे, त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कंसामध्ये थर्ड हाऊस. जे तिसरं घर आहे त्याचंही इन्कम आहे किती 3,360. हे जे तिसरं घर आहे की जे रेंटने दिलेलं, की जे घर लेटआउट आहे, या लेटआउट घराचं इन्कम हे 3,360 एवढं आलेलं आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेटेड द इन्कम ऑफ ऑल दीज 3 हाऊसेस. जे तिन्ही घरं होती त्या तिन्ही घरांचे आपण इन्कम कॅल्क्युलेट केले. बघा पुन्हा एकदा, जे पहिलं घर होतं
फर्स्ट हाऊस सेल्फ ऑक्युपाईड, त्याचं इन्कम 0 आलेलं आहे, त्याला बॉक्स केला मी. जे सेकंड हाऊस आहे, जे लेट आउट आहे, त्याचं इन्कम 3,320 प्लस आलेलं आहे. आणि जे तिसरं घर आहे की जे सुद्धा लेट आउट आहे, त्याचं इन्कम 3,360 आलेलं आहे. आपण तिन्ही घराचं सेपरेट इन्कम कॅल्क्युलेट केलं. आता त्याची फक्त बेरीज करायची आणि एकूण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती, देअरफॉर टोटल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इज, तिन्ही घरांचं इन्कमची बेरीज, पहिल्या घराचं इन्कम, दुसऱ्या घराचं इन्कम आणि तिसऱ्या घराचं इन्कम, त्याची फक्त बेरीज. बघा, पहिलं घर जे आहे त्याचं इन्कम 0 आहे, बरोबर. पहिल्या घराचं इन्कम 0 ते मेन्शन केलं. जे सेकंड हाऊस आहे त्याचं किती आहे बघा, सेकंड हाऊस जे लेट आउट आहे त्याचं इन्कम आहे 3,320 ते मेन्शन केलं. आणि जे तिसरं घर आहे त्याचं आत्ताच इन्कम कॅल्क्युलेट केलं 3,360. ह्या तिन्हींची बेरीज केली, बेरीज आली 6,680 आणि त्याला म्हटलं टोटल. ओके, हे जे कोण व्यक्ती आहेत मिस्टर सतीश, यांचे 3 घरं आहेत. पहिलं घर हे सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि दुसरी घरं दोन्ही लेट आउट आहे. या तिन्ही घरांचं आपण सेपरेट इन्कम कॅल्क्युलेट केलं आणि त्याची बेरीज केली आणि हे झालं त्यांचं टोटल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, किती, 6,680. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी व्हेन वी आर गिवन द इन्फॉर्मेशन ऑफ 3 houses. One house is self-occupied and remaining 2 houses are let out by the owner. Okay, so you should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will study one another example in which we will see the new concepts relating to the income from house property. Okay, so here we will stop. That's it for this particular lecture. Thank you very much.